सुरुवातीलाच दिल्लीतून एक मोठी बातमी आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक सुरू झाली आहे। यासोबतच पंतप्रधान मोदी आज सीसीएसची बैठकही घेणार आहेत। ही बैठक पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी होतीये। तिसरी बैठक ही सीसीएची होणार आहे। यामध्ये दहशतवाद्यांवरील कारवाईच्या ॲक्शन प्लॅन ठरण्याची शक्यता आहे। दिल्लीतल्या या 4 मोठ्या बैठका आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीची ही बैठक आहे। पहलगाम हल्ल्यानंतर पहिली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडते। या बैठकांमध्ये ॲक्शन प्लॅन ठरणार आहे। सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची सीसीएस ही बैठक होणार आहे। दहशतवाद्यांवर नेमकी काय कारवाई केली जाईल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। आपण पाहतोय दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग आलाय। पाकिस्तानवर काय कारवाई केली जाईल याकडे देशासह संपूर्ण जगाचं देखील लक्ष लागलंय। या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप फोन लाईनवरून जोडले गेलेत। प्रमोद, काय सांगाल, काय निर्णय होण्याची शक्यता आहे? बैठका जरी दिल्लीमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 लोककल्याण मार्ग या ठिकाणी जरी सुरू असल्या तरी हृदयाचे ठोके मात्र पाकिस्तानची वाढतायत असे बघण्याची परिस्थिती आहे। कारण ज्या पद्धतीने हाय लेवल बैठका या ठिकाणी होत आहेत त्या बैठकीमध्ये पाकिस्तानचं काय करायचं या अनुषंगाने चर्चा जी आहे ती सुरू आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, यासह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर असतील आणि निर्मला सीतारामन असतील, हे प्रमुख महत्वाचे जे नेते आहेत कॅबिनेटमधील ते सगळे महत्वाचे नेते सकाळपासूनच साधारणतः 10:30 वाजल्यापासूनच पंतप्रधानांच्या निवासस्थानी आहेत आणि बैठकांचा सिलसिला जो आहे तो सुरू आहे। भारत थेट पद्धतीनं ऍक्शन मोडवरती आल्याचं आपल्याला बघायला मिळते। ज्या पद्धतीने काल पंतप्रधानांनी सूचना थेटपणे दिलेल्या आहेत, संरक्षण तिन्ही दलाला ज्या पद्धतीने फ्री हँड दिलेला आहे त्यानंतर ह्या बैठकांवरनं स्पष्ट झालेलं आहे की नक्कीच भारताकडून काय कारवाई करण्यात येईल याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। या संदर्भातले अनेक अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेतच राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। पहलगाम हल्ल्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवर घणाघात केलाय। पहलगाम हल्ला झाल्यानंतर 24 तासात पाकिस्तानला धडा शिकवायलाच हवा होता असं म्हणत राऊतांनी मोदी शहांवर तोफ डागली आहे। दरम्यान मोदींनी अमित शहांचा राजीनामा घ्या असंही राऊत म्हणालेत। माझ्या पक्षाची भूमिका असा आहे की पुलवामा हल्ल्यानंतरच हल्ला करायला पाहिजे। पुलवामामध्ये 40 जवान ज्या पद्धतीने मारले गेले, पुलवामा नंतर हल्ला का झाला नाही पाकिस्तानवर? उरी नंतर का हल्ला? सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे, आम्ही पण गल्लीत करतो बरं का, असे स्ट्राईक आम्ही पण करतो रोज इथे मुंबईमध्ये। आम्ही 50 सालापासून स्ट्राईक करतो विरोधकांवर। हल्ला जो इंदिरा गांधीने केला, जो लाल बहादूर शास्त्रीने केला या देशामध्ये, त्याला आम्ही हल्ला म्हणतो। बैठका कसल्या घेत आहे हो? काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे सैनिकांवर आणि गृह खात्यावरच होती। सगळ्यात आधी जर बदला आणि कारवाई करायची असेल प्रधानमंत्र्यांनी तर आधी गृह खात्यावर केली पाहिजे। आम्हाला विरोधी पक्षाचे जे काही म्हणणं आहे, आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत। सरकारच्या चुकांच्या पाठीशी असता कामा नये। सरकार वारंवार चुका करते आहे देशाच्या सुरक्षेसंदर्भात आणि परत राजकारण करत आहे। घेतलाच पाहिजे प्रधानमंत्र्यांनी, का घेऊ नये? अमित शहांच्या जागी आमच्यापैकी एखादा मंत्री असता तर आमचा राजीनामा त्यांनी मागितलाच असता आणि मागितलेला आहे। तर इकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नौदलानं आक्रमक भूमिका घेतली आहे। पाकिस्तान सोबत 2 हात करण्यासाठी नौदलानं कंबर कसली आहे। भारतीय नौदलानं एक व्हिडिओ रिलीज केलाय। या व्हिडिओत आपण पाहू शकतोय की युद्धनौका समुद्रात तैनात झाल्या आहेत। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाकडून हा व्हिडिओ रिलीज करण्यात आलाय। भारत आता पाकिस्तानच्या विरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याची जोरदार चर्चा देखील रंगली आहे। पुढची बातमी पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3ही दलांना कारवाईसाठी फ्री हँड दिल्यामुळे आता पाकिस्तानची झोप उडाल्याचं दिसून आलंय। नरेंद्र मोदींच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यानं मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली। पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री अत्ताउल्ला तरानं मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली। यावेळी येत्या 24 ते 36 तासात भारत मोठी कारवाई करणार असल्याची माहिती असल्याचा दावा या नेत्यानं केलाय।
Pakistan has credible intelligence that India intends carrying out military action against Pakistan in the next 24 to 36 hours on the pretext of baseless and concocted allegations of involvement in the Pahalgam incident. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून अनेक पोकळ धमक्या आपण ऐकतच आलोय. वळूयात पुढच्या बातमीकडे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय. अशातच पाकिस्तानकडून अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत. आता नवाज शरीफ यांच्या कन्या आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांतच्या मुख्यमंत्री मरियम यांनी अणुबॉम्बची धमकी दिली आहे. घाबरण्याची गरज नाहीये, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे असं मरियम सांगतायत. आज इंडिया और पाकिस्तान के बॉर्डर्स पे टेंशन है, एक ख़तरा मंडला रहा है. फिक्र करने की ज़रूरत नहीं है. अल्लाह ताला ने पाकिस्तान को और पाकिस्तानियों को और पाकिस्तान की अफवाज को इतनी ताकत दी है कि वो दुश्मन का हर वार का मुकाबला कर सकते हैं. पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है. पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है. पुढची बातमी दिल्लीतून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट ही अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. जग जाहीर करून सैन्याला मुभा देणं हे महत्त्वाचं पाऊल आहे. कारगिल प्रमाणे या युद्धात सैन्याचे हात बांधलेले नसतील, त्यामुळे यावेळेला काहीतरी ऐतिहासिक घडामोड होणार इतकं नक्की आहे. भारताच्या युद्ध रणनीतीवर निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांची ही माहिती आहे. या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात पराग यांच्याकडून. बैठका होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काल बैठका झाल्या आणि सैन्याला पूर्णतः मुभा देण्यात आली आहे. तशीच सरसंघचालक मोहनजी यांच्यासोबत सुद्धा बैठक झाली. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल बामसर आहे. अनिल बामसरांकडून जाणून घेऊ का कशा पद्धतीने भारताची तयारी असावी. ही एक खूप हाय लेवलची मीटिंग होती आणि ह्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणाले की सैन्याला पूर्ण मुभा दिली आहे, म्हणजे फ्री हँड दिला आहे. असं पूर्णपणे स्वातंत्र्य देणं आणि ते जग जाहीर करून बोलणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हे सैन्याला सांगणं की तुम्हाला यू आर ॲट फ्री विल, फ्री हँड दिला आहे की तुम्हाला जसं कारवाई करायची तशी कारवाई करा. सरसंघचालक आणि पंतप्रधानांची भेट हे एक खूप रेअर ऑकेजन आहे. सरसंघचालक प्रधानमंत्रींना भेटायला जाणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे. प्रधानमंत्री सरसंघचालकांना भेटायला येणं ही एवढी मोठी गोष्ट नाही आहे जितकी की सरसंघचालक प्रधानमंत्र्यांना भेटायला जाणार. आणि ही भेट इमिजिएटली तिन्ही चीफ लोकांची भेट झाल्यानंतर झालेली आहे आणि ही भेट अशी अकस्मात होत नाही. पाकिस्तानचं सैन्य कम्प्लिटली इंटिग्रेटेड आहे. त्यांचा जो मोराल आणि त्यांचं जे लेवल ऑफ ट्रेनिंग आहे हे खूपच पुअर आहे. ह्यावेळा जे कारवाई होईल इतिहासामध्ये जरूर नोंद होईल आणि जसं म्हणतात विल बी रिटन इन गोल्डन लेटर्स. इतिहास कायम राहील आणि दर्शवेल की पाकिस्तान काय होता आणि आता काय राहिला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. आता पुढची बातमी कोल्हापुरातून आहे. निवडणुकीत विजय झाला आणि त्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आलाय. माजी सरपंच संग्राम भापकरांची ही करामत आहे. कोल्हापूरच्या हनुमंतवाडीतील ही घटना आहे. अद्याप या संदर्भात गुन्हा दाखल झालेला नाहीये, त्यामुळे पोलिसांवर संशय निर्माण होतो. या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत जोडले गेलेत. काय अधिकची माहिती द्याल? हा जल्लोष कशा संदर्भात होतो? ग्राम पातळीवर किंवा गावामध्ये ज्या दूध संस्था असतात याची ही निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात ईर्ष्या झाल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये माजी सरपंच संग्राम भापकर आहेत, यांना विजय यांच्या पॅनलला प्राप्त होताच विजय उत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीने गोळीबार केल्याचं एक रील किंवा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल मोठ्या प्रमाणात झालेला आहे. गेले 4 दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ जरी असला तरी कोल्हापुरातल्या प्रत्येक मोबाईलवर हा व्हिडिओ पाहायला मिळतो. पण अशा पद्धतीने बंदुकीने फायरिंग केली असली तरी पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई न केल्यामुळं सध्या नाराजी व्यक्त होतीये. त्यामुळे पोलिसांनी यामध्ये त्वरित लक्ष घालावं अशी मागणी देखील या निमित्तानं पुढे येत आहे. धन्यवाद रणजित दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.
तर या बातमीनंतर पाहूयात युद्धासंदर्भातल्या वेगवान घडामोडी. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे, ज्यामुळे सीमेवर तणाव वाढलाय. कुपवाडा आणि बारामुल्ला नंतर अखनूर सेक्टरमध्येही गोळीबार झालाय. भारतीय लष्करानेही या गोळीबाराचं चोख प्रत्युत्तर दिलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधूचं पाणी रोखल्यामुळे पाकिस्तान चांगलाच संतापलाय. भारताला जशास तसं प्रत्युत्तर देण्याची पोकळ धमकी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या संसदेत बोलताना इशाक डार यांनी युद्धाची ही धमकी दिली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. पहलगाम हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही, याबाबत निष्पक्ष चौकशी करावी अशी विनंती शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना फोनवरून केली आहे. चर्चेदरम्यान शहबाज शरीफ यांनी भारताचे आरोपही फेटाळले. हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आंटोनियो गुटेरेस यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोन केला. जयशंकर यांनी स्वतः एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. दहशतवाद्यांवरील कारवाईसाठी ब्रिटननं भारताला पूर्ण पाठिंबा दिलाय. पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी भारताला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असं ब्रिटननं म्हटलंय. पहलगाममधील हल्ल्यानंतर अमेरिकेची पुन्हा दुटप्पी भूमिका समोर आली आहे. आधी हल्ला झाला तेव्हा भारत जी कारवाई करेल त्याला आमचं समर्थन असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं होतं. तेच आता हल्ल्याला आठवडा उलटत नाही तोवर अमेरिकेनं भारताला तणाव वाढवू नका असं आवाहन केलंय. तुर्की लष्करी शिष्टमंडळानं पाकिस्तान हवाई दल मुख्यालयाला भेट दिली आहे. तुर्की जनरल स्टाफचे गुप्तचर प्रमुख लेफ्टनंट जनरल यासार कादिओलू यांच्या नेतृत्वाखाली काल ही भेट झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत जालन्याच्या पर्यटकानं मोठा दावा केलाय. हल्ल्याच्या एक दिवस आधी बैसरन व्हॅलीमध्ये मॅगी स्टॉलवर दहशतवाद्यांनी जालन्याच्या आदर्श राऊत याच्यासोबत संवाद साधला होता. आदर्शने एनआयला ईमेलद्वारे संशयित दहशतवाद्यांचं झालेलं संभाषण आणि मॅगी स्टॉलचा नंबर पाठवलाय. अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानी नागरिक परत त्यांच्या मायदेशी परतलेत. भारतातूनच कालपर्यंत जवळपास 800 नागरिक पाकिस्तानात परतलेत. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. संवेदनशील मिरज जंक्शनची श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे. शिवाय पोलिसांकडून चेकिंग आणि कोम्बिंग ऑपरेशन ही राबवलं जात आहे. सर्व रेल्वे गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने सुरक्षा रक्षकांची वाढही केली. पहलगाम हल्ल्यात दहशतवादी फारुकचं नाव समोर आलंय. फारुक अहमद पीओके मध्ये लपून बसल्याची माहिती मिळते. अहमद हा पाक लष्करचा टॉप कमांडर आहे. पहलगाम हल्ल्यातील संशयित म्हणून एका व्यक्तीला श्रीनगर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज अटक करण्यात आली आहे. त्याचा चेहरा हल्लेखोरांच्या चेहऱ्यासोबत मिळता जुळता आहे. भारत हा पाकिस्तानवर हिवाळ्यात वॉटर स्ट्राईक करण्याची शक्यता आहे. सध्या पायाभूत सुविधांच्या अडचणींमुळे पाकिस्तानला जाणाऱ्या नद्यांचा पाण्याचा प्रवाह थांबवणं भारताला शक्य होणार नाहीये. मात्र हिवाळ्यात सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचे प्रवाह नियंत्रित करणं शक्य आहे. भारतानं पाकला पूर परिस्थितीची माहिती नाकारल्यास पाकला मदतीच्या उपाययोजना करणं अडचणीचं ठरणार आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय. अशातच पाकिस्तानकडून अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत. नवाज शरीफ यांच्या कन्या आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांतच्या मुख्यमंत्री मरियम यांनी अणुबॉम्बची धमकी दिली आहे. पहलगाम हल्ल्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवर घणाघात केलाय. पहलगाम हल्ला झाल्यास 24 तासात पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता असं म्हणत राऊतांनी मोदी शहांवर तोफ डागली आहे. दरम्यान मोदींनी अमित शहांचा राजीनामा घ्या असंही राऊत म्हणाले.